कलगीतुरा समाज उन्नती मंडळ चिपळूण आयोजित पुरस्कार वितरण सोहळा इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे दिमाखात संपन्न झाला। या पुरस्कार वितरण सोहळ्याला माजी आमदार सदानंद चव्हाण साहेब, महाराष्ट्र नवनिर्माण मनसे गुहागर अध्यक्ष प्रमोदजी गांधी, कलगीतुरा समाज उन्नती मंडळ समन्वय समितीचे अध्यक्ष अभयदादा सहस्त्रबुद्धे, कलगीतुरा समाज उन्नती मंडळ चिपळूणचे अध्यक्ष पांडुरंग जंगम गुरुजी, त्याचबरोबर कलगीतुरा समाज उन्नती मंडळ समन्वय समितीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कलगीतुरा समाज उन्नती मंडळ चिपळूणच्या वतीने प्रतिवर्षी 2 ज्येष्ठ शाहिरांना शाहिरी भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते। यावर्षी मंडणगड येथील शाहीर सखाराम माळीबुवा यांना शाहिरी भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। या निमित्तानं सखाराम माळीबुवा, त्यांची शिष्य मंडळी आणि त्यांच्या शुभचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा पुरस्कार स्वीकारला। कलगी पंथातील शाहीर अनंत हळदे यांना देखील या वर्षीचा शाहिरी भूषण पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। कलगीतुरा समाज उन्नती मंडळ चिपळूणच्या वतीनं यावर्षी प्रथमतःच शाहिरी प्रेरणा पुरस्कार सुरू करण्यात आलेले आहेत। या कलेची ओढ युवा पिढीला लागावी, त्यांना प्रेरणा प्राप्त व्हावी या उद्दिष्टानं यावर्षी शाहिरी प्रेरणा पुरस्कारांची सुरुवात करण्यात आलेली आहे। पहिल्याच वर्षी हा पुरस्कार प्राप्त करण्याचा सन्मान कलगी पंथातील शाहीर शाहिद खेरडकर यांना प्राप्त झाला आणि मान्यवरांच्या शुभास्ते हा शाहिरी पुरस्कार प्रदान करण्यात आला। तुरा पंथातील शाहीर संगमेश्वर तालुक्यातील शाहीर सचिन उसगावकर यांना देखील शाहिरी प्रेरणा पुरस्काराने मान्यवरांच्या शुभास्ते सन्मानित करण्यात आले। एकूण 4 पुरस्कार या निमित्तानं शाहिरी पंथातल्या लोकांना प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला। भविष्यात या कलेला अधिक चांगले दिवस प्राप्त व्हावेत, या कलेला अधिक समृद्धता प्राप्त व्हावी आणि कोकणची समृद्ध लोककला कलगीतुरा जनमानसात अधिक रूढ व्हावी यासाठी कलगीतुरा समाज उन्नती मंडळ सातत्यानं विविध उपक्रम राबवत असतं आणि त्यातीलच हा एक भाग आहे। उपस्थित मान्यवरांनी कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या या उपक्रमाचं कौतुक केलं, शुभेच्छा दिल्या आणि मार्गदर्शन देखील लाभलं। इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये असंख्य चाहत्यांनी, शुभचिंतकांनी आणि रसिक वर्गाने मोठी गर्दी केली होती आणि याच निमित्तानं कलगीतुऱ्याचा जंगी सामना देखील आयोजित करण्यात आला होता। कलगीवाले शाहीर दत्ताराम अय्यर यांचे पट्ट शिष्य शाहीर विनायक पडवळ विरुद्ध तुरेवाले शाहीर योगेश कातकर सह सूरज कातकर असा हा सामना अतिशय बहारदार स्वरूपात संपन्न झाला। भविष्यात देखील कलगीतुरा समाज उन्नती मंडळ या लोककलेसाठी आपलं योगदान देत राहील आणि ही कला अधिक बहरण्यासाठी आपले प्रयत्न असेच चालू राहतील। तुर्तास हा पुरस्कार वितरण सोहळा हा अतिशय बहारदार स्वरूपात संपन्न झाला आणि उपस्थितांचे आभार मानून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला। आपण पाहतोय या पुरस्कार वितरण सोहळ्यातील महत्त्वाचे क्षण। कोकण शाहिरी भूषण पुरस्कार या ठिकाणी आम्ही आता देणार आहोत आणि त्या पुरस्काराचे विजेते किंवा ज्यांना पुरस्कार आपण जाहीर केलाय तो कलगी क्षेत्रातले आहेत। चिपळूण तालुक्यातल्या देवखेरकी गावचे अगदी गरिबीतून वर आलेले आणि ज्यांच्या गळ्यामध्ये सरस्वती नांदते असे जुने जाणते शाहीर अनंत राजाराम हळदे बुवा, देवखेरकी चिपळूण बुवा, यापुढे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। मी आमदार साहेबांना विनंती करेन, सन्माननीय सदानंद चव्हाण साहेब, आपण त्यांचा या ठिकाणी कोकण शाहिरी भूषण पुरस्कार देऊन यथोचित असा सन्मान करायचा आहे। हा पुरस्कार स्वर्गीय भरतबुवा साडे यांच्या स्मरणार्थ त्यांचे शिष्य दत्ताबुवा अय्यर यांच्या वतीनं दरवर्षी दिला जातो आणि कलगीतुरा समाज उन्नती मंडळ चिपळूणच्या वतीनं गणेश मित्र मंडळाकडून सुद्धा आनंद बुवांना माहिती शाल घातली जाणार आहे।
हळदी बघाला ज्यांचं जे गावातलं मंडळ आहे तिथली मंडळी आली ते सुद्धा ही माईची शाल आनंदभुवना घालताय. शिरवलीवाले गणेश भाऊ ऐलंडे धन्यवाद. चला यानंतर आपण तुला म्हणतात त्या शाहिराचा सन्मान करणार आहोत आणि मी सन्माननीय गांधी साहेबांना विनंती करणार आहे आपण आपल्या शुभ हस्ते तुरा म्हणतात ते 2025 सालचे कोकण शाहिरी भूषण पुरस्कार प्राप्त शाहीर आहेत मंडणगड तालुक्यातले पालेगावचे शाहीर सकाराम गोपाळ माळी. मी त्यांना विनंती करतो आपण पुढे यावं. सन्माननीय गांधी साहेब, सन्माननीय चव्हाण साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. या अर्धांगिरीचा सुद्धा तितकाच मोठा वाटा असतो. शाहीर सकाराम गोपाळ माळी कोकण शाहिरी भूषण पुरस्कार प्राप्त तुरा म्हणतात ते मंडणगड तालुका पालेगाव. या माळी भुवन आलेली सर्व मंडळी माळी भुवनच्या अर्धांगिनी सुद्धा इथं आलेल्या आहेत. एखादा कलाकार किंवा एखादा माणूस तेव्हाच मोठा होतो जेव्हा पत्नीचं मोठं सहकार्य असतं. सगळी मंडळी आमच्या पाले गावाहून आपल्या या जुन्या जाणत्या शाहिरासाठी बघा मंडणगडाहून जवळजवळ गाव इथं आलेलं आहे. जोरदार टाळ्या होत्या. धन्यवाद. कलगीतुरा समाजपती मंडळ चिपळूणच्या वतीनं शाहिरी प्रेरणा पुरस्कार असे देखील दरवर्षी आता या वर्षीपासून पुढे दिले जाणार आहेत. एक कलगी पंथाचा शाहीर आणि एक तुरा पंथाचा शाहीर. उद्देश एवढाच आहे की नवोदित सगळ्या शाहिरांना त्याच्यातून प्रेरणा मिळावी, प्रोत्साहन मिळावं. आणि या वर्षीचा कलगी क्षेत्रातला पुरस्कार ज्या शाहिराला देतोय त्या शाहिराचं नाव ऐकल्यानंतर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना निश्चित अभिमान होणार आहे. जो शाहीर सर्व गुण संपन्न आहे, ज्याच्यामध्ये कुठली कला नाहीये असं निश्चित कुणालाही वाटणार नाही. आणि मी चव्हाण साहेबांना विनंती करणार की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. आणि या पहिल्या 2025 सालातला शाहिरी प्रेरणा पुरस्काराचा मानकरी शाहीर शाहिद आदम खेरटकर, तालुका खेड, कोकण पोस्ट पोचरे. एक अष्टपैलू असा हा कलाकार. अभिमान वाटतो. सन्माननीय आमदार सदानंदजी चव्हाण साहेब आणि त्याचे गुरुवर्य दत्ताजी भाऊ आयले यांच्या वतीने हा पुरस्कार दिला जातोय. आणि हा पुरस्कार देण्यासाठी या ठिकाणी मंडळाला सहकार्य केले ते शाहीर कलगी पंथाचे मोरे, त्याचबरोबर वहाळकर, घाणेकर यांची सगळी शिष्यमंडळी यांच्या वतीने हा पुरस्कार दरवर्षी दिला जाणार आहे. अभिनंदन. आणि यानंतर तुरा पंथातले जे शाहीर या वर्षी त्यांनी ही कला जोपासली आणि अजूनही त्यांचा तो कार्यक्रम करत आहेत असे संगमेश्वर तालुक्यातल्या कडवई गावचे सुपुत्र शाहीर सचिन तुकाराम उजगावकर. शाहीर या पुढे बाळ्यांचा जोरदार हो द्या. स्वतः गायन आणि वादन ही कला करणं खूप अवघड काम आहे आणि त्या दोन्ही कलेमध्ये माहीत असलेले आमचे गुरुबंधू अभयदादा सहस्त्रबुद्धे यांचे पट्ट शिष्य यांचा हा सन्मान आहे. सचिन तुकाराम उजगावकर, कडवई तालुका संगमेश्वर. यानंतर या ठिकाणी सचिन बुवांचं मंडळ आलेलं आहे. वरदान देवी नाच मंडळ कडवई उजगावकर ते देखील आपल्या शाहिराचा इथं सन्मान करणार आहेत. मंडळी या पटकन यापुढे समाज उन्नती मंडळ चिपळूण यांचं हे 40वे वर्ष आहे. गेली 40 वर्ष ते अशा प्रकारचे उपक्रम राबवत आहेत. आणि हा आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातले जे हिरे आहेत, जे कुठे अडगळीला पडले होते म्हणा किंवा त्यांच्याकडे कोण लक्ष देत नव्हतं, अशा लोकांना शोधून त्यांचा सत्कार करतात. ही खरं तर खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण सत्कार छोटा असू दे मोठा असू दे, पण ह्या लोकांना पुढे आणणं, स्टेजवरती आणणं, त्यांना नाव देणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे त्यांचं
मनोधैर्य खूप वाढतं. त्यामुळे अशा लोकांना पुढे आणून तुम्ही त्यांचा सत्कार करताय. खरोखर खूप तुम्ही चांगलं काम करताय. असेच कार्य तुमच्या हातून घडत राहो. आणि ही जी आपली संस्था आहे किंवा आपली कला आहे कोकणातली, ही कोकणातली कला अशीच तुम्ही जिवंत ठेवा, अशी तुम्ही चालू ठेवा. नवीन नवीन मुलं तयार करून ही कोकणातली जी आपली कला आहे ती कायम कार्यरत राहा अशी मी तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो. ह्या कलेसाठी, ही कला जिवंत ठेवण्यासाठी किंवा चालू ठेवण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं सहकार्य असेल तर नेहमी तुमच्या बरोबर मी असेल, ही तुम्हाला ग्वाही देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कलगीतुरा समाजोन्नती मंडळ चिपळूण आणि विशेषतः ह्या संपूर्ण आपल्या कोकणातील या मंडळाला 40 वर्ष झाली आणि 40 वर्ष सातत्यानं हे मंडळ या ठिकाणी काम करत आहे. बरेच संघर्षाला ते आता तोंड देत आहेत. पूर्वीची परिस्थिती आताची परिस्थितीमध्ये बराच बदल आहे. आता थोडीशी आपण परिस्थिती चांगल्या पद्धतीने आहे, पण पूर्वीची ज्या बिकट परिस्थितीमध्ये हे जे नाच ज्या सुरुवात झाली आणि ते सांभाळणं किती कठीण होतं, त्याच्यातले आपण सर्व बरेच जण मंडळी, जुनी मंडळी या ठिकाणी ज्यांचा सत्कार होतोय ते आहे. आजच्या या पवित्र कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय आमचे सहकारी मित्र, गुहागर तालुका मनसेचे संपर्क प्रमुख प्रमोदजी गांधी, सन्माननीय भारती गुरुजी, सन्माननीय आमचे दुसरे सहकारी माझे मित्र आदरणीय मार्गदर्शक आमचे दत्ताबुवा, या संपूर्ण समन्वय समितीचे अध्यक्ष आमचे सन्माननीय अभयदादा, सन्माननीय आमचे या ठिकाणी गोताडदादा, सन्माननीय सर्वच मंडळी आहे या ठिकाणी, जंगम गुरुजी आहेत या ठिकाणी, सन्माननीय आपले सर्व मंडळाचे, मुंबई मंडळाचे सर्वच पदाधिकारी आहेत आणि आमचे भोबसकर महाराज आहेत, पीतर गुरुजी, वैभव खेरटकर, आता कोणाची नावं राहतील, सर्वच आमचे संभाबुवा आहेत, माळीबुवा आता आहेत सत्कार झालेले सर्व, हळदे बुवा, माळी बुवा, हे सर्वच मंडळी. आता खरं जवळजवळ मला वाटतं 20-22 वर्ष तर मी 20 वर्ष तरी मी सातत्य प्रत्येक 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाला आपल्या उपस्थित आपल्या दत्त मंदिरामध्ये हा कार्यक्रम होत असायचा आणि तो नित्याचा असायचा. आता परत हळूहळू बदल करत त्याच्यात वाढ करत करत आपण या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रापर्यंत आलेलो आहोत. आणि विशेषतः आपण एक दरवर्षी गेल्या जवळ मला वाटतं 7-8-10 वर्षापासून एक चांगला प्रथा पाडलेली आहे की आपलेच कलाकार, आपलेच गुण ज्यांनी मंडळींनी ही कला जोपासली, इथपर्यंत टिकवली, त्यांच्यामुळे आम्ही पुढे नावारूपाला आलो, तर त्याच्यासाठी त्यांचं आदर सत्कार करणं, त्यांची आठवण ठेवणं, याच्यासाठी जुन्या कलाकारांना या ठिकाणी आपण कलगी आणि तुरेची दोघांनाही आपण सन्मान देतो. यावर्षी तरुणांना पण त्यात प्रेरणा देतोय. हे चांगले उपक्रम या ठिकाणी आपण हाती घेत आहात. मी आता सुरुवातीला म्हणालो की ही कला आमच्या वेळेस, त्याच्या आधीच्या पिरियड ज्याकडे असायची, नंतर आपलं हे नाच सुरू झाले, त्यावेळेसची परिस्थिती फार बिकट होती. आता त्यावेळेची स्वतःच्या कलेतूनच बरंच काय दाखवायला लागायचं. आता त्याला जोड म्हणून तुमच्याकडे विविध प्रकारची यंत्रसामुग्री आली, पण त्यावेळेस तशी नव्हती. पण ती नसताना सगळे खेळ दत्ताभावांना चांगलं माहिती आहे, स्वतःच वाजवायचं, पायानं वाजवायचं, डोक्यानं वाजवायचं, नंतर मग ती सोंगा आणायची, काय पर्याय नव्हता. त्यावेळेस तुमच्याकडे पियानो वगैरे असले काही नव्हते, पोलंडचे रोलंड वगैरे काय आहे ते, यातलं काही नव्हतं. त्यावेळेस तर निव्वळ एक हाफ पॅन्ट आणि बनियन अशा याच्यावर नाचणारी मंडळी आणि त्याच्यामध्ये विविध कला, मग ते गवळण दाखवणं, मग त्याच्यामध्ये विविध सोंगा आणणं, मग ते आमच्या दत्ताबुवांनी ते बरंच काही सगळे खेळ केलेले आहेत. नंतर दत्ताबुवा हळूहळू आता हरिभक्त पारायण झाले, पण खरे बुवा आमच्या नाचाचे आहेत. त्यांना जी प्रसिद्धी मिळाली ती नाचामुळे मिळाली. अभयदादासुद्धा त्यांचे वडील, मला वाटतं सगळी पोथी पुराणं घेऊन एखादा प्रश्न टाकला की अभयभावांचे वडील किंवा आतमध्ये त्यांचं आपलं गुऱ्हाळ चालू असायचं. हे आता ह्याच्यातलं काय म्हणजे आम्ही जवळजवळ प्रत्येक वर्षी हे अनुभवलेलं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आता ते खेड्यापाड्यात राहिल्यामुळे त्याचा आनंद आगळा वेगळा आहे. आता शहरी भागातील लोकांना त्याचं प्रमाण फार कमी आहे, पण आम्हाला त्याच्यातून गेलेलं असल्यामुळे त्याच्यावरती तर स्वाभाविक प्रेम हे असणारच आहे. कारण ह्या व्यासपीठातून आपण मंडळी पुढे आलेलो आहोत आणि म्हणून अधिक वेळ न घेता एक चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी 2 शाहिरी या ठिकाणी आपला सामना सुरू ठेवलेला आहे. आपण अशाच पद्धतीनं गांधी प्रमोदजींनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या प्रत्येक आत्तापर्यंत आम्ही तुमच्याबरोबर आहोत, पुढे सुद्धा आहोत. परंतु ही कला कोणत्याही परिस्थितीमध्ये लोप पावता कामा नये, ती कमी होता कामा नये, याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणार. आपापसात बरेच आता
कलावंतांमध्ये सुद्धा थोडंसं आपल्या याच्यामध्ये थोडेफार कुरबुरीचे क्षण येतात, पण ते घालवले पाहिजेत, कारण शेवटी तुमच्या समोरची कला सर्वात महत्त्वाची आहे आणि मग आपण माणसं महत्त्वाची. त्यामुळे कलाकाराला सन्मान मिळाला पाहिजे, ह्याच्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा. आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि या ठिकाणी आमचा आदर सत्कार केलात. आम्हाला दरवर्षी या ठिकाणी बोलावलं जातं आणि दरवर्षी उपस्थित राहण्याची योग येतो. त्याबद्दल आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.